गड कोंढाणा म्हणजे स्वराज्याच्या तळहातावरचा भाग्याचा तीळच. स्वराज्य अगदी तळहाताएवढेच होते. 25 कोस लांब आणि 12 कोस रुंद. बस एवढेच. कोंढाणा किल्ला स्वराज्याच्या ऐन मध्यावर तिळासारखा झळकत होता. परंतु अखेर तो कोंढाणा हातचा गेलाच. शहाजीराजांना बादशहाने कैदेत ठेवले अन सोडले तेव्हा तुमच्या शिवाजीने घेतलेला कोंढाणा परत करायला सांगा, असा बादशहाने आग्रह धरला. वडिलांच्या सुटकेसाठी शिवाजीराजांना कोंढाणा हातचा सोडावा लागला. फार वाईट वाटले त्यांना. फत्तेखानाच्या स्वारीमुळे शिवाजी महाराजांच्या सर्व सवंगड्यात जबर आत्मविश्वास निर्माण झाला. आपण बादशाही सरदारांपेक्षा पराक्रमात वरचढच आहोत, हे स्वराज्य आपल्याच हातून निर्माण होणार आहे अशी मनोमन साक्ष सर्वांना पटली. फत्तेखानासारखा फौजबंद शाही सरदार मारून झोडून पार उधळून लावायचा म्हणजे काय हलकी गोष्ट झाली का? पण तीही महाराजांच्या मुठभर मित्रांनी करून दाखवली. महाराजांचे राजधानीचे ठिकाण आता बरेच असे बांधून झाले होते. राजधानीला जागा फार चांगली निवडली होती त्यांनी. किल्ले, राजगड. जिजाबाई आईसाहेबांनाही गड फार आवडला होता. खरोखरच राजगडासारखा गड राजगडच. गडाचे माथे आभाळाला टेकले होते. तटबंदी शंकराच्या जटेत बसलेल्या नागासारखी वळसे घेत घेत गडाच्या मस्तकाला बिलगून बसली होती. शेषाच्या फण्यासारखे दरवाजे होते. गडाला 3 माचा, एक उंचच उंच बालेकिल्ला, 2 राजवाडे, 4 सदर कचेऱ्या, 3 तलाव, नगारखाना, तोफखाना, शिलेखाना वगैरे 18 कारखाने, कारभाऱ्यांना, सरदारांना व गडकऱ्यांना राहण्यासाठी घरे आणि बरेच काही होते. महाराजांनी राजगडाचा बालेकिल्ला तर असा विलक्षण अवघड बांधून ठेवला की बालेकिल्ल्यावर चढून जाणे म्हणजे जीवावरचे काम. ताठ उभ्या कड्यावर शिडीसारखे चढून जायचे. वितभर लांब अन 4 बोट रुंद आकाराच्या पायऱ्या खोदल्या होत्या. जर का थोडीसुद्धा हातपाय ठेवण्यात गफलत झाली तर मरणच. महाराजांची वानरसेना मात्र सरसर चढून जात असे. पुण्याजवळ आग्नेयेस कोंढवे नावाचे गाव आहे. तेथे महाराजांनी धरणाचे बांधकाम करून लोकांना पाण्याचा पुरवठा करण्याची योजना मनाशी आखली. खोदकाम सुरू केले. त्यांना थोरली मोठी धोंड लागली. ती प्रचंड धोंड घणांनी फोडून काढल्याशिवाय पुढचे काम चालणे अशक्य होते. महाराजांनी हे अतिशय त्रासाचे काम येसाजी पाटील कामथे नावाच्या मराठ्यावर सोपवले. मी परत येईपर्यंत ही प्रचंड धोंड फोडून अडथळा दूर कर, असे त्याला सांगून महाराज कोंढव्यावरून निघून गेले. दुसरीकडचे काम उरकून काही दिवसांनी महाराज परत कोंढव्यास आले. महाराज यायच्या आतच येसाजी पाटलाने ती अगडबंब धोंड फोडून काढून अडथळा पार होता की नव्हता करून टाकला होता. एवढा मोठा खडक फोडून अडथळा दूर केलेला पाहून महाराज येसबावर निहायत प्रसन्न झाले. येसबाची पाठ तुपटून ते त्याला बक्षीस म्हणून रोख रक्कम देऊ लागले. तेव्हा येसबा महाराजांना म्हणाला की, महाराज माफ करा, मला पैसे नको. जर मला काही द्यायचेच असेल तर धान्य देणारी जमीन द्या. पैसे खर्च होऊन जातील. महाराजांनी खुश होऊन येसबाला जमीन बक्षीस दिली. याचे येसबाच्या भावाला बादशाही अंमलदारांनी पूर्वी कोंढाण्यावर नेऊन ठार मारून टाकले होते. आज महाराज येसबाची पाठ थोपटून गौरवाने चांगलीशी जमीन त्याला पदरात घालीत होते. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य, महाराज आणि सुलतान यातील हा होता फरक. महाराज आपल्या प्रजाजनांना केवळ तलवारीला धारा लावण्याचे हुकूम देत नसत. शस्त्रांच्याच जोडीला समृद्ध शेती असावी म्हणून ते प्रयत्न करीत असत. त्यांनी कोंढव्याजवळ जसे एक धरण बांधले तसेच शिवापुरातील बागायतीसाठी शिवापुराजवळही एक धरण बांधले. पंत दादाजी कोंडदेवांनी घालून दिलेली धारा वसुलीची, तगाईची आणि सरकारी मदतीची पद्धत त्यांनी चालू ठेवली होती. प्रजेने आंब्याची, चिंचाची, लिंबाची, डाळिंबांची वगैरे नानापरीच्या उपयुक्त वृक्षरायांची लावणी करावी म्हणून महाराज प्रोत्साहन देत होते. अशी झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी जमीन देत होते. लावलेल्या झाडांच्या उत्पन्नाचा 1/3 भाग राजवाटा म्हणून सरकारात द्यावा असा त्यांनी नियम केला होता. महाराष्ट्राचे स्वराज्य आणि संसार याच प्रयत्नांतून समृद्ध होत होते. गोरक्षण व गोसंवर्धनावर महाराजांचे फार लक्ष असे. ते स्वतःला गोरक्षक म्हणवीत. कायदा न करता किंवा हुकूम न काढताच गोहत्या बंद झाली होती. आता या लहानच्या स्वराज्यातील गाई वासरे सुखात नांदत होती. बादशाही राज्यात कोणाही सरकारी ठाणेदारांनी, चोरांनी वा खाटकांनी लोकांची गाई वासरे लुटून पिटून द्यावी अशी बेबंदशाही चालत होती. पण आता स्वराज्यात गाई वासरांचे गोठे निर्धास्त नांदत होते. सर्वांना न्याय चोख मिळत होता.
महत्त्वाचे तंटे गोतसभेच्या समोर साक्षी पुरावे घेऊन गोतसभेच्या निर्णयानेच सुटत. जर तेथे समाधान झाले नाही तर फिर्यादी माणूस थेट महाराजांपर्यंत जाऊन न्याय मागू शकत असे. बिनवशिल्याने ही कामे घडत. चोऱ्या, दरोडे, खून, मारामाऱ्या, जाळपोळी वगैरे गुंडगिरीला एकदम आळा बसला होता. हे आपले राज्य आहे म्हणजे स्वराज्य आहे याचा साक्षात्कार सर्वांचा होऊ लागला होता. लोक म्हणू लागले होते की हे देवराज्य आहे. अवघ्या 3 वर्षात 12 मावळ्यांचे रूप एवढे पालटले, पण खरी दिव्य पुढेच होती. महाराजांची व त्यांच्या मित्रांची वाटेल ती दिव्य करायची तयारी होती. ते अत्यंत आतुरच होते. आणि याच वेळी एक बळीराम महाराजांना कायमचा येऊन सामील झाला. कान्होजी नाईक जेठे देशमुख. महाराजांना जेव्हा अटक झाली तेव्हाच मुस्तफा खानाने कान्होजी जेधे व त्यांचे कारभारी दादाजी कृष्ण लोहकरे आणि रत्नाजी दादाजी लोहकरे यांना तिघांनाही कैद करून कनकगिरीस ठेवले होते. पुढे महाराज विजापुरातून मुक्त झाले. त्याच वेळी कान्होजी व दादाजी हेही सुटले. आपल्यामुळे कान्होजीसारख्या निष्ठावंताला व दादाजी लोहकरांना तुरुंग भोगावा लागला याचे शहाजी महाराजांना फार वाईट वाटले. पण आता उपाय काय? शहाजीराजांनी कान्होजीला बोलवून गुप्त मसलत केली आणि म्हटले, मावळ प्रांती तुम्ही वतनदार जबरदस्त आहात. पुण्यास शिवाजी राजे आहेत, तेथे इमाने सेवा करावी. कालकालावरी लक्ष ठेवून जीवावरी श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे. तुम्ही घरोबियातील मायेचे लोक आहात. तुमचा भरोसा मानून रवाना करतो. इमाने वर्तावे. एखादी मुघलाईकडील फौज, इदिलशाहीकडील फौज आली तरी आपण इमान करावी. महाराज शहाजीराजे असे बोलल्यावर लगेच कान्होजींनी बेलरोटीची आण घेतली. शपथ बाहून कान्होजी म्हणाले की शिवाजी महाराज साहेबांचे पायासी इमानाने वर्तू. नंतर मग राजांनी कान्होजी आणि दादाजी पंतांना वस्त्र देऊन त्यांचा मान केला. लवकरच कान्होजी आणि पंत पुण्याकडे निघाले. तेव्हा राजांनी चिरंजीव शिवबाकरता पत्रे व हुजरे देऊन कान्होजींच्या बरोबर दिले व दोघांनाही मानाचे पानबिडे दिले. कान्होजी पुण्याकडे निघाले ते अशी शपथ घेऊन की आता बचावाची सेवा करायची नाही. कान्होजींच्या लेकाने बाजीने तर आधीच बापास न पुसता फत्तेखानावर पराक्रम गाजवला होताच. शहाजीराजांनी पाठवले आणि कान्होजी जेधे मावळात आले. पुण्यात ते शिवाजी महाराजांना भेटले. आपली चांगली निवडक माणसे त्यांनी महाराजांच्या हवाली केली. शिवाय अनेक वीर महाराजांनी वेचून मिळवले होते, नवीन मिळवत होते. ती निवडून पारखून घडवून ते एकेकाला अचूक कोंदणात बसवीत होते. कान्होजींच्या येण्यामुळे महाराजांचे बळ परातभर वाढले. साधारण याच वेळी पुरंदर गडावरून अकस्मात बातमी आली की महादजी निळकंठराव सरनाईक वारले. महाराजांना वाईट वाटले. पंत फार चांगले होते. शहाजीराजांवर व शिवाजीराजांवर त्यांचे फार प्रेम होते. सासवडजवळ चांबळी गावची इमानदारी पंतांकडे होती. आजवर पंतांनी पुरंदरची परवरिश तारफेची केली. फत्तेखानाच्या वेळी महाराजांवर अवघड घटका आलेली पाहून पंतांनी महाराजांना पुरंदर किल्ल्यावर सैन्यानिशी घेतले. जर पंतांनी पुरंदर किल्ला महाराजांच्या दिमतीला दिला नसता तर फत्तेखानाविरुद्ध लढणे जड गेले असते. असा चंदनी हाडाचा हा म्हातारा हयातीच्या अखेरीस महाराजांकरता झिजला. ते पंत सरनाईक वारल्याचे समजताच महाराजांनी त्यांच्या चौघा मुलास दुखवटा पाठवला. कर्नाटकात नुकत्याच गेलेल्या शहाजीराजांनाही त्यांनी पत्राने ही गोष्ट कळवली. तेव्हा राजांनीही दुखवट्याचे पत्र पंतांच्या पुत्रास आले. राजांनी लिहिले, राजश्री निळकंठरावास देवाज्ञा झाली म्हणून लिहिले. बहुत अनुचित झाले. श्रींच्या करणीस काही चालत नाही. तुम्ही विवेकी आहात. निळकंठराव जैसे काही चालत होते तीच रीतीने वर्तणे. तुम्ही सुज्ञ आहात. समाधान असो तिचे. महादजी निळकंठराव मरण पावले. त्यामुळे पुरंदरच्या सरनाईकाचा प्रश्न उभा राहिला. पंतांचे 4 पुत्र निळोपंत, शंकराजी पंत, विसाजी पंत व त्र्यंबक पंत हे आपसात भांडू लागले. गडावर भाऊबंदकी सुरू झाल्याची बातमी महाराजांस समजली. महाराज ताबडतोब गडाच्या पेठेस गेले. दोघाही भावांनी महाराजांस गडावर आणून आपापल्या तक्रारी त्यांना सांगाव्यास सुरुवात केली. गड आपल्याच हाती असावा अशी जो तो इच्छा धरू लागला. स्वराज्याची महत्वाकांक्षा डोळ्यांपुढे ठेवून प्रत्येक क्षण जगणाऱ्या महाराजांनाही स्वार्थी व मूर्खपणाची भांडणे ऐकून रागच आला. त्यांनी चौघा भावांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अभिजात मूर्खपणापुढे शहाणपण चालत नाही. अखेर यांच्या भांडणापायी पुरंदरावर एखाद्या बादशाही किल्लेदार येऊन दाखल व्हायचा अशी चिन्हे महाराजांना स्पष्ट दिसू लागली. महाराजांनी मन कठोर केले आणि आपल्याबरोबर गडावर गेलेल्या मावळ्यांना त्यांनी भराभर हुकूम सोडले
की गडावर आपल्या चौक्या पहारे बसवा, गड ताब्यात घ्या. वेळी भराभरा गडावरील चौघाही भावांच्या घरांवर महाराजांनी छापे घातले आणि चौघांनाही बेड्या घातल्या. चौघांनाही मग हादरा बसला. गड महाराजांच्या कब्जात गेला. महाराजांचे व महादजी पंतांचे संबंध पितापुत्रासारखे होते. म्हणजे ही 4 भावंडे त्यांना भावांसारखीच होती. ते तसे मानतही, पण बेसावध माया ठेवली तर स्वराज्य साधणार नाही हे जाणून महाराज कठोर झाले. त्यांनी चौघाही भावांना आपल्या पुढे आणले आणि चौघांनाही बेड्यातून मोकळे करून त्यांना पालख्यांचा मान दिला. आपल्या पदरी ठेवून घेतले व पुरंदरगडावर नवीन किल्लेदार नेमला. त्याचे नाव नेताजी पालकर. इसवी सन 1654 ऑक्टोबर नंतर.